गरमागरम वडापाव अगदी ठेलेवाल्याजवळ मिळतो तसाच, वरतून कुरकुरीत आवरण, आतून अगदी सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम. आणि गरमागरम वडापाव म्हणजे जिभेला अगदी छान असा स्वाद. तर चला मग त्यासोबत लाल चटणीसुद्धा बनवून घेऊया. ती वडापावसोबत सर्व केल्या जाते. तर इथे मी वडापाव बनवण्यासाठी 4 मोठे बटाटे घेतलेले आहेत. बटाटे शिजायला ठेवून मी इथे 2 शिट्टी काढून घेतलेली आहे आणि बटाटे अगदी छान असे शिजून झालेले आहेत. तर हाताने वरची साल काढून घ्यायची आणि याला तुकड्या तुकड्यामध्ये डिव्हाइड करायचं. अगदी बारीक करायचं नाही, नाहीतर वडा हा अगदी छान होत नाही. तर इथे तोडून घेतल्यानंतर मी एक ठेचा बनवून घेणार आहे. तर ठेचा बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, इंचभर आलं, 7 ते 8 हिरवी मिरची. त्याचबरोबर इथे मी अर्धा टेबलस्पून मीठ आणि अर्धा टेबलस्पून जिरे टाकून एक ठेचा बनवून घेतलेला आहे. कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून यामध्ये मी अर्धा टेबलस्पून मोहरी आणि ठेचा घालून घेतलेला आहे. तर इथे ठेच्यामध्येच मी जिरे घातलेले होते, त्यामुळे मी इथे तेलामध्ये जिरे घातलेले नाही. कढीपत्ता आपल्याला शक्यतोवर जास्त घालावा, म्हणजे वड्याला अगदी छान अशी चव येते. तर हे सगळं अगदी व्यवस्थितपणे आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं, म्हणजे याचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत. तर 1/4 टेबलस्पून इथे हिंग आणि 1/2 टेबलस्पून एवढी हळद घातलेली आहे. आता आपण यामध्ये घालणार आहोत कुस्करून घेतलेले बटाटे. तर हे बटाटे घातल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे आपल्याला हे फिरून घ्यायचं, म्हणजे सारे जे आपण यामध्ये इन्ग्रेडियंट्स घातलेले आहेत ते अगदी व्यवस्थित प्रकारे मिक्स होतील. तर हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिश्रण अगदी व्यवस्थित असं मिक्स झालं की यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता बऱ्याच वेळा कोथिंबीर घालताना अगदी भरपूर अशी कोथिंबीर घालतात. तर अशी भरपूर कोथिंबीर घालायची नाही, कारण प्रत्येक इन्ग्रेडियंटची ही सेपरेटली चव असणे गरजेचे असते. त्यामुळे सगळं योग्य प्रमाणात असलं तर वडा अगदी चविष्ट बनतो. तर झाकण ठेवून 1 ते 2 मिनटापर्यंत वाफेवर शिजू द्यायचं आहे. आता इथे आपण वडा बनवण्यासाठी बॅटर बनवणार आहोत. तर हे बनवण्यासाठी मी इथे 2 कप एवढं बेसन घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे कोटिंग अगदी क्रिस्पी व्हायला हवं, त्यामुळे हे जे बॅटर आहे बनवताना अगदी व्यवस्थित प्रकारे असं सॉफ्ट बॅटर बनवून घ्यायचं आहे. तर हे बॅटरसुद्धा रेडी झालेलं आहे. आता आपण वडेसुद्धा बनवून घेऊया. तर वडे बनवत असताना आपण अगदीच मोठे मोठे वडे न बनवता मीडियम साईजचे वडे बनवणार आहोत. कारण काय होतं मीडियम साईजचा वडा हा पावमध्ये जेव्हा आपण टाकतो तर अगदी खायला चविष्ट लागतं, अगदी छान लागतो. तर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही इथे मोठ्या साईजचे वडेसुद्धा बनवून घेऊ शकता. तर मी इथे मीडियम साईजचे वडे बनवून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता, अगदी मोठे नाही आणि अगदी छोटेसुद्धा नाही. तर चला मग हे वडेसुद्धा आपण आता बेसनमध्ये डुबून घेऊया. तर इथे मी घातलेला आहे सोडा, 1/4 टेबलस्पून एवढा सोडा घालून यावर थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता सोडा घातल्यानंतर यामध्ये हळद घालायची नाही, नाहीतर काय होतं की वड्यामध्ये आधी लाल लाल असे डॉट्स पडतात. तर हळद आपण जेव्हा वड्याचे जी स्टफिंग बनवतो त्यामध्ये घातल्यानंतर त्याचासुद्धा छान असा रंग येतो. तर इथे चटणी बनवण्यासाठी मी थोडीशी इथे बुंदी तळून घेतलेली आहे. तर ही आपण बाजूला ठेवूया आणि वडे तळून घेऊया. तर इथे एक वडा असा या बॅटरमध्ये टाकून चम्मचने त्यावर अगदी व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आणि हलगत असं कढईमध्ये सोडून द्यायचा. तुम्ही बघू शकता, अगदी छान असा वडा आपला या कढईमध्ये फ्राय होत आलेला आहे. तर एका वेळेला 3 ते 4 वडे आपण फ्राय करून घेऊ शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता, वडे अगदी व्यवस्थित असे फ्राय झालेले आहेत आणि अगदी छान असा रंगसुद्धा आलेला आहे. तर हे वडे आपण काढून घेऊया आणि दुसरी बॅचसुद्धा फ्राय करून घेऊया. तर त्याच पद्धतीने इथे सुद्धा चम्मचने असे वडे सोडायचे आहे, म्हणजे वडे अगदी छान असे फ्राय होतात आणि त्यावर भरपूर असं कोटिंग पसरत नाही. तर इथे ही सुद्धा बॅच रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता, अगदी छान असा रंग आलेला आहे. तर वडे आपले रेडी झालेले आहेत. हे सुद्धा आपण काढून घेऊया.
आता काय आहे ना, वड्यासोबत मिरची तर हवीच, तर आपण काय करणार आहोत की इथे मिरचीसुद्धा फ्राय करून घेणार आहोत. तर मिरचीला मी इथे एक एक कट मारून घेतलेला आहे आणि तीसुद्धा अशी फ्राय करून घेतलेली आहे. मिरची फ्राय झाल्यानंतर त्यावर थोडंसं मीठ घालावं आणि मग ते वड्यावर असं ट्रान्सफर करावं. तर इथे ना सगळं रेडी झालेलं आहे. आता चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी आपल्याला इथे लसणाची गरज लागणार आहे, तर तो लसूण असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. चटणी बनवण्यासाठी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये फ्राय केलेली बुंदी, त्याचबरोबर फ्राय केलेला लसूण घातलेला आहे आणि यामध्ये रंग छान यावा म्हणून 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिर्च, चवीपुरतं मीठ, झणझणीत चटणी व्हावी म्हणून 1/2 टेबलस्पून लाल तिखट घातलेलं आहे आणि हे सगळं बारीक वाटून झालं की यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढा मी किसलेला नारळ घातलेला आहे. तर हा नारळ घातल्यानंतर चटणी अगदी अप्रतिम झालेली आहे आणि रंग तर तुम्ही बघू शकता. काश्मीरी लाल मिर्च घातल्याने यावर अगदी छान असा रंग आलेला आहे. तर चला मग आता आपण वडापाव रेडी करूया. तर इथे मी पाव घेतलेले आहेत आणि पाव असा व्यवस्थित तोडून याला असा चाकूने कट करायचा, म्हणजे ना अगदी छान असा कट होतो पाव. तर इथे पावसुद्धा मी कट करून घेतलेला आहे. आता यावर ही लाल चटणी, त्याचबरोबर वरतून वडा जो आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि वरतून अशी मीठ घालून घेतलेली हिरवी मिरची घातली की वडा अगदी छान लागतो खायला. तर इथे वडापाव रेडी झालेला आहे. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि प्रमिलास किचन मराठीला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा छान छान रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील.